सोलापूरमध्ये सत्तेचा वापर करून सुरू असलेली दडपशाही थांबवण्यासाठी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार भगीरथ भालके यांची घोषणा। शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। जालना महानगरपालिकेमधील शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमधला वाद विकोपाला। शिवसेना नगरसेवकांकडून भाजप नगरसेवकांची थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार। बहुमताच्या जोरावर भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार। लोकसभा विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना 2029 साली होणार आहे। धनगर समाजाचं आतापासूनच संघटनात्मक आणि राजकीय तयारीला लागावं, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं आवाहन। साताऱ्यामधल्या मुनावळे इथल्या जलपर्यटनाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली आहे। तसंच वासोटी किल्ल्यावरच्या रोप वेची देखील स्पीड बोटीमधून जाऊन त्यांनी पाहणी केली आहे। नवी मुंबईमधल्या घणसोलीमध्ये बेस्ट बस आणि स्कूल बस यांच्यामध्ये अपघात झालाय। स्कूल बसमध्ये 15 विद्यार्थी आणि बेस्ट बसमध्ये देखील प्रवासी होते। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। रस्ता अरुंद असल्यामुळे दोन्ही बस एकमेकांना घासल्यात। सोशल मीडियावरती लाईक्सच्या नादामध्ये जीवाशी खेळ। पिंपरी चिंचवडमध्ये थार गाडीनं रॅश ड्रायव्हिंग केलंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट होताच पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं। पुन्हा असं करणार नसल्याचं सांगत हात जोडून त्यांनी माफी मागितली आहे। अवघ्या जगाच्या नजरा इस्लामाबादवर खेळल्या। इराण आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळात प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात। चर्चा फिसकटली तर हल्ले करणार, ट्रम्प यांची पुन्हा धमकी। इराणची परदेशातील गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी, इराणची अमेरिकेसमोर प्रमुख अट। इराणवरचे कोणतेही आर्थिक निर्बंध उठवणार नाही, अमेरिकेची ताठर भूमिका। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारांची घुसखोरी। पवारांच्या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वादाचे तरंग। सत्ताधारी आक्रमक तर मवियाकडून पाठराख। रुपाली चाकणकरांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका। खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीकडे बीडमधल्या एका व्यक्तीची तक्रार। असं काही असेल तर चौकशी करू, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। तपास यंत्रणांनी भोंदू खरात भोवतीचा फास आवळला। 3 बँक खाती सील, मालमत्तेवरही जप्तीची शक्यता। तर माझं मरण इथेच, अनेकांना बर्बाद करणाऱ्या खरातने हात टेकले। विभाग चालवायला महिला नको म्हणत डावललं गेलं। आयएस अधिकारी मनीषा म्हैसकरांचा लेखामध्ये आरोप। 2023 मधील शिंदे सरकारवर बोट, तर संदर्भ वगळून वक्तव्य वापरल्याचं म्हैसकरांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूरला भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप। काही घरांना तडे गेल्याची ही माहिती। घाबरून जाऊ नका, प्रशासनाचं आवाहन। अवकाळी पावसामुळे यंदा दरवर्षीच्या 25% आंबा उत्पादन। एपीएमसी मार्केटमध्ये 15 मे पर्यंतच आंब्याची आवक होणार, तर युद्धस्थितीमुळे कांद्याचे दरही घटले। आणि आता सुरुवात करूया न्यूजरूम बुलेटिनला। न्यूजरूम बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी येते अर्थातच युद्धासंदर्भातली, कारण आता युद्धाची अत्यंत महत्त्वाची किंवा युद्ध आता तात्पुरतं थांबलेलं आहे आणि त्या संदर्भातली अपडेट आहे। त्यानंतर चर्चेची फेरी सुरू झाली आहे आणि फेरी अर्थातच इस्लामाबादमध्ये सुरू होते, त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष आता लागलंय ते इस्लामाबादकडे। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातल्या शांतता चर्चेच्या वेगवेगळ्या टप्प्यांना सुरुवात झाली आहे। या उच्चस्तरीय वाटाघाटींमध्ये विविध शिष्टमंडळांच्या स्वतंत्र बैठका सुरू आहेत। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 वाजता अमेरिका आणि इराण यांच्यात थेट चर्चा होणार होती, मात्र प्रत्यक्षात ती 6:15 वाजता सुरू झाली आहे। त्यामुळे या चर्चेत नेमकं काय घडतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। इराणसोबत चर्चेतनं तोडगा निघाला नाही तर आतापर्यंत सर्वात घातक हल्ला केला जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। तर इराणने लेबनॉनवरचे हल्ले थांबवले नाहीत, तर इस्लामाबादमधली ही चर्चा सोडण्याचा इशारा दिलाय। या घडामोडींमुळे इस्लामाबादमधील अमेरिका इराण शांतता चर्चा अधिक गुंतागुंतीची झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या संदर्भात
आंतरराष्ट्रीय सगळ्या घडामोडींवर विश्लेषण करणारे निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी कसं विश्लेषण केलं या घटनेचं आत्ताच्या स्थितीचं जाणून घेऊया. अमेरिकेने दिलेला 15 पॉइंट डील आणि इराणनं दिलेला 10 पॉइंट डील यामध्ये 5 पेक्षा सुद्धा जास्त मुद्दे असे आहेत जे एकमेकांच्या ऍब्सोल्युटली विरोधी आहेत. म्हणून खरोखरच या चर्चांमधून सगळंच काही सॉल्व्ह होईल आणि परमनंट सीज फायर म्हणजेच या संघर्षाला पूर्ण विराम लागेल अशी कुठलीही शक्यता नाही. पण कमीत कमी जर एकमेकांच्या समोर हे बसले आणि ही चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली तर येणाऱ्या काळामध्ये ही शस्त्रसंधी कशी लांबवता येईल, हा पॉज किंवा स्वल्पविराम कसा लांबवता येईल याविषयी चर्चा त्या ठिकाणी होऊ शकेल. दरम्यान आतापर्यंत चर्चेचे टप्पे नेमके कसे झालेले आहेत आपण पाहिलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये येणारे काही तास फार महत्त्वाचे आहेत कारण आता थेट चर्चा ही अपेक्षित आहे. इकडे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या अमेरिका इराण यांच्यातल्या उच्चस्तरीय शांतता चर्चेदरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक चोख आणि कडक करण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षेचं हवाई निरीक्षण करण्यात आलंय. सुरक्षा धोका निर्माण होऊ नये याकरता इस्लामाबादेत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मध्य पूर्वेतला तणाव कमी होण्यासाठी या वाटाघाटी निर्णायक ठरू शकतात अशी माहिती समोर येते. तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली आहे. अमेरिकेच्या शिष्टमंडळात स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांचा समावेश आहे. तर पाकिस्तानी शिष्टमंडळात मोहसिन नकवी आणि इशाक दार यांचाही सहभाग आहे. इराणी प्रतिनिधी मंडळाने पाकिस्तानी सैन्याच्या कमांडरची भेट घेतली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चेपूर्वीची भेट झाल्याची माहिती ही समोर येते. तर इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला डिवचलंय. इराण एक अपयशी देश असल्याची टीका त्यांनी केली आणि अमेरिकेकडे तेलाचे जगातले सगळ्यात मोठे साठे आहेत आणि रिकामे टँकर अमेरिकेकडे तेल भरण्यासाठी येत आहेत असा दावाही त्यांनी केलाय. हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होईल असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला. दरम्यान आखाती युद्धाच्या चर्चेच्या आधी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी मिनाब शाळेवरील हल्ल्यात मरण पावलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो पोस्ट केले. हे फोटो विमानांच्या आसनांवर ठेवत त्यांनी अभिवादन केलंय. हल्ल्यात मारल्या गेलेल्या मुलांची आठवण सोबत घेऊन चर्चेसाठी जातोय अशा भावना गालिबाफ यांनी व्यक्त केल्या. तर इराण अमेरिकेमधली चर्चा रुळावर आलेली असतानाच इस्रायल आणि लेबनॉनमध्ये मात्र हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. येत्या 14 तारखेला दोन्ही देशांमध्ये अमेरिकेत चर्चा सुरू होण्याची अपेक्षा आहे. पण त्याआधी इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये लेबनॉनच्या 10 नागरिकांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे हिजबुल्लाहने देखील इस्रायलच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. लेबनॉनमधले हल्ले बंद करावेत अशी विनंती लेबनॉन सरकारने इस्रायलकडे केली आहे. पण लेबनॉनसोबतच्या शस्त्रसंधीत हिजबुल्लाह मोठा अडथळा असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. दरम्यान इराणने नेमक्या कोणकोणत्या अटी घातलेल्या आहेत या चर्चेच्या अनुषंगाने आपण जाणून घेऊया. लेबनॉनमध्ये तात्काळ युद्धबंदी करावी, तसंच इराणवरचे आर्थिक निर्बंध हटवावेत, इराणची परदेशातील मालमत्ता मुक्त करावी, अणु कार्यक्रमांसोबतच युरेनियम संवर्धन ठेवण्याची मुभा द्यावी, अमेरिकेने आपलं पश्चिम आशियातलं सैन्य माघारी घ्यावं, या सगळ्या अटी आता इराणने समोर ठेवलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता येणाऱ्या काळामध्ये चर्चा होते का पाहणं महत्त्वाचं. दरम्यान कोणत्या देशात इराणची किती मालमत्ता गोठवली आहे त्यावरही एक नजर टाकूया. एकूण गोठवलेली मालमत्ता 11 लाख कोटींच्या घरात आहे, ज्याच्यामध्ये अमेरिकेत 18,000 कोटी, चीनमध्ये 1.80 लाख म्हणजे 1,80,000 कोटी, जपानमध्ये 13,500 कोटी, ब्रिटन नेदरलँड 20,700 कोटी, दक्षिण कोरिया 63,000 कोटी, इराक 54,000 कोटी, तर लक्झेंबर्ग 14,400 कोटी असे हे आकडे समोर येतात इराणच्या गोठवलेल्या मालमत्तेसंदर्भात.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार चीन पुढील काही आठवड्यात इराणला नवी हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत आहे. अमेरिकन मीडियाने हे वृत्त दिलं. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धविरामाबाबत चीनने मध्यस्थी केली असा दावा करण्यात येतोय. पुढील महिन्यात जिनपिंग आणि ट्रम्प यांची भेटही प्रस्तावित आहे. त्यातच आता चीन इराणला हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत असल्यानं चीन दुटप्पी भूमिका खेळतोय का असा सवाल उपस्थित होतोय. चीन ही शस्त्रास्त्र सामग्री थेट इराणला न देता तिसऱ्या देशाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. ही प्रणाली मॅनपॅड्स नावाने ओळखली जाते. खांद्यावरून डागता येतील अशी ही क्षेपणास्त्र यात वापरली जातात. ही शस्त्र कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांसाठी मोठा धोका ठरू शकतात. वॉशिंग्टनमधील चीनी दूतावासाने या सर्व आरोपांचा इन्कार केलाय. कोणत्याही संघर्षातील पक्षाला शस्त्र पुरवठा केलेला नाही असं चीनने म्हटलं. तर गुप्तचर अहवालानुसार इराण हा युद्धविरामाचा फायदा घेत आपल्या शस्त्रसाठ्याची पुनर्बांधणी करतोय आणि त्यासाठी चीनसारख्या देशांची मदत घेतोय असा संशय आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट येते. पाकिस्तानात चर्चेसाठी दाखल झालेल्या इराणी पथकाने मोठा संदेश जारी केलाय. अमेरिका फर्स्ट या पथकाची चर्चा होऊ घातली आहे, त्यामुळे तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. त्याऐवजी इस्रायल फर्स्ट शिष्टमंडळ असतं तर तोडगा अजिबात निघाला नसता असं इराणने म्हटलं. तोडगा निघाला नसता तर आमचे हल्ले अधिक विनाशकारी झाले असते असंही इराणने म्हटलंय. दरम्यान गेल्या 24 तासात या सगळ्या संदर्भात नेमकं काय काय घडलेलं आहे, कोणकोणते महत्त्वाचे टप्पे आहेत, जाणून घेऊया. अमेरिका इराणचं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये आलं. तिकडून सुरुवात झाली खऱ्या अर्थाने या चर्चेच्या दिशेने पहिलं पाऊल पडलं. अमेरिका इराणच्या शिष्टमंडळाची मग शहबाज शरीफ यांच्याशी वेगवेगळी भेट झाली. त्यामुळे दोन्ही नेत्यांतली शिष्टमंडळ जे आहेत ते वेगवेगळ्या वेळी शहबाज शरीफ यांना भेटलेले होते. त्याचीही दृश्य आपण बघताय बाजूला. तेव्हा ह्या भेटीगाठी येणाऱ्या काळातल्या युद्धावरच्या तोडग्याच्या अनुषंगाने फार महत्त्वाच्या मानल्या जात असतानाच शांतता करार न झाल्यास पुन्हा एकदा हल्ला करू, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे. तर इराणने खेळी करण्याचा प्रयत्न करू नये, उपराष्ट्राध्यक्ष वान्स यांनी हा इशारा दिलाय. आणि अमेरिकेसमोर इराणने मग 5 मोठ्या अटी ठेवलेल्या आहेत. दरम्यान इस्रायल आता लेबनॉन नंतर स्पेन विरोधातही आघाडी उघडणार आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण आहे स्पेनने घेतलेली भूमिका. स्पेनने गाझा युद्धविरामावर लक्ष ठेवून असलेल्या केंद्रीय समितीतनं माघार घेतली आहे. यामुळे इस्रायलचा संताप झालाय. स्पेनची भूमिका म्हणजे इस्रायली सैनिकांचा अपमान असल्याचं सांगत स्पेनच्या भूमिकेकडे आम्ही दुर्लक्ष करणार नसून वेळ येईल तेव्हा प्रत्युत्तर देऊ असा इशाराही देण्यात आलाय. याआधी स्पेनने ट्रम्प यांनी सांगितल्यानंतरही हॉर्मुझच्या खाडीत आपलं सैन्य पाठवण्यास नकार दिला होता. तेव्हा ट्रम्प यांनी उघडपणे स्पेन विरोधात आपली नाराजी व्यक्त केलेली होती. तर या सगळ्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचं नेमकं म्हणणं काय, जाणून घेऊया. फेक न्यूज मीडियाने आपली पूर्ण विश्वासार्हता गमावलेली आहे असं ट्रम्प म्हणतात. खरं तर सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे फारशी विश्वासार्हता नव्हती असंही ट्रम्प यांचं म्हणणं आहे. त्यांना असं सांगायला आवडतं की इराण जिंकतंय, पण प्रत्यक्षात सर्वांना माहिती आहे की ते हरत आहेत आणि खूपच वाईट प्रकारे हरत आहेत. तर मीडिया संदर्भातलं ट्रम्प यांचं हे वक्तव्य. आणि एकूणातच जरी चर्चा सुरू झाली असली तरी ट्रम्प मात्र आक्रमक भूमिकेत असल्याचंच बघायला मिळतं. आणि आता आणखी काही घडामोडी पण युद्धाच्याच अनुषंगाने, कारण युद्धस्थिती आपण बघितलेली होती गेल्या काही दिवसांमध्ये. आता युद्ध तात्पुरतं थांबलेलं आहे, मात्र तरी देखील याचा फटका जो आहे तो बाजाराला बसलेला बघायला मिळतोय. कांदा उत्पादकांना खास करून राज्यामधल्या बसलेला बघायला मिळतोय. राज्यात कांद्याचं उत्पादन चांगलं झालंय, मात्र निर्यात होत नाहीये, त्यामुळे कांद्याचे दर खाली आले आहेत. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये 90 कांदा गाड्यांची आवक होतीये. कांद्याचे दर 10 ते 12 रुपये किलोने विकले जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठं नुकसान होत आहे. दुसरीकडे गॅस पुरवठा होत नाहीये, त्यामुळे अनेक हॉटेल्स बंद आहेत. हॉटेल व्यावसायिकांना पुरवल्या जाणाऱ्या कांद्यावरही साहजिकच याचा परिणाम झालाय. दुहेरी संकटामुळे कांदा स्थानिक बाजारपेठेत पडू नये, कांद्याला उठाव नसल्यानं दर जमिनीवर आलेत आणि त्यामुळे शेतकरी धास्तावलेला पाहायला मिळतोय.
आणि आता दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी ज्याच्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले, वार प्रतिवार पाहायला मिळाले. ती बातमी आहे शरद पवारांसंदर्भातली. गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राचं राजकारण ज्या मातब्बर व्यक्तीभोवती सातत्याने फिरते ते शरद पवार आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे चहूबाजूंनी उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. वारकरी संप्रदायात काही ठिकाणी प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाल्याचं मत शरद पवारांनी मांडलं, तर संप्रदायातील सुमारे 60% मांडणी धर्मांध व्यक्तींना बळ देणारी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दिल्लीतील शासकीय अधिकाऱ्यांचे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडते आणि संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत पवारांनी एक लेख लिहिलाय ज्यामध्ये त्यांनी ही मतं मांडली आहेत. त्यामुळे राजकीय सामाजिक पडसाद पाहायला मिळत आहे. या लेखामध्ये शरद पवार काय म्हणतायत नेमकं जाणून घेऊया. वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीनं मांडणी करतात. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारण 40 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन, प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडतात. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाही. तर शरद पवारांचं विकासात योगदान असलं तरी त्यांच्या वारकरी संप्रदायाशी त्याचा फारसा संबंध आलेला नाहीये. पवारांचा लेख अत्यंत वाईट आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. पवार साहेबांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान असलं तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही. मला असं वाटतं की पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि मला दुःख आहे की पवार साहेबांनी अशा प्रकारचा लेख लिहिला. प्रत्येकाला आपलं मत अभिव्यक्त करण्याची त्या ठिकाणी मला असं वाटतं की एक अधिकार प्रत्येकाला आहे. तर शरद पवारांनी हा लेख लिहिल्यावर मतमतांतर समोर येतात. मुख्यमंत्र्यांनी नुकतंच मांडलेलं मत आपण पाहिलं. तर याच संदर्भात शरद पवारांच्या वक्तव्याला मात्र मविया नेत्यांनी दुजोरा दिलाय आणि भाजपवर त्यांनी निशाणा साधलाय. कोणत्या नेत्यांनी काय म्हटलंय बघूया. आता हिंदू धर्म खतरे में, देशात हिंदुत्वादी सरकार आहे, राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे. आता कोणता हिंदू धर्म खतरे में, कोणापासून खतरे में? मग खतरे में असेल तर तुमच्याकडे बंदुकी तुमच्या काय गंजल्या का? आणि म्हणून असे आता गावोगाव कित्येक असे भाटगिरी करणारे काही वारकरी गावोगाव जातात आणि स्पष्टच बोलायचं तर भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशाच पद्धत निवडणुकीत विधानसभेला तर पारावर जाऊन मुक्काम करून अशा काही भोंदू महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून, अशा प्रवचनाच्या माध्यमातून प्रचारच केलेला आहे ना. आता भारतीय जनता पार्टी अशा कित्येक महाराजांना पाळते. वारकरी हे पुरोगामित्वाचीच एक ओळख आहे आणि मनुवादाच्या विरोधात वारकरी संप्रदायांनी जी केलेली क्रांती आहे ही आपल्यासाठी पथदर्शक आहे. वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे आणि भारताच्या संविधानाचा विचार हा एक आहे आणि प्रतिगामित्वाचा आणि अस्पृश्यतेचा, स्त्री पुरुष असमानतेचा जो विचार आहे तो विचार हा मनुवादाचा विचार आहे, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे. हे स्पष्ट स्वरूपातलं जे चित्र आहे या चित्राला समाजापुढे घेऊन येण्याची आवश्यकता आहे. तर पवारांच्या वक्तव्यावर महायुती नेत्यांकडून टीका करण्यात येते. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी पवारांचं वक्तव्य बरोबर असल्याचं म्हटलं. वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात. कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार आहे. अधिक प्रमाण आहे आणि जसं पवार साहेबांनी ही खंत पण व्यक्त केली की ती प्रबोधनाची चळवळ ही लोप पावत असून त्याच्यामध्ये वेगळ्या विचारधारेचा एक शिरकाव झाल्याने मग आता कोणी पांडुरंग म्हणून कॅप्टन अशोक खरतची पूजा करतो. आता त्या दुर्गादेवी शिक्षण संस्था पारनेर जिल्हा अहिल्यानगरमध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या गुंजाळ महाराजांनी 17 वर्षीय एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना असेल. याच्यावर आज जे उरबळून आंदोलन करतात ती लोक कोणीच बोललं नाही.
तर शरद पवारांनी मांडलेल्या मतावर वारकरी संप्रदायातल्या अनेकांनी टीका केली आहे. पाहूया. शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका, हे कधी कीर्तन ऐकले माहित नाही, कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत, कारण त्यांनी पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्यांनी लवकर यादी जाहीर करावी. आदरणीय शरद पवार साहेब यांनी प्रतिक्रिया दिली. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी होत आहे. साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे. कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती. वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही. आता बातमी नाशिक संदर्भातली आहे. नाशिकमध्ये एका नामांकित कंपनीमध्ये महिला अत्याचाराचं प्रकरण समोर आलेलं, त्यातली एक मोठी अपडेट येते. या कंपनीच्या नाशिक युनिटला आता टाळं लागताना आपल्याला बघायला मिळेल. नामांकित कंपनीला तिकडे नाशिकमध्ये टाळं लागणार आहे. कंपनीमधील कर्मचाऱ्यांना मुंबई पुण्यातल्या इतर प्रोजेक्टमध्ये शिफ्ट केलं जाईल अशी सध्याची माहिती आहे. मुकुल कुलकर्णी ताजे अपडेट्स देतील. मुकुल. ही अत्यंत मोठी आणि धक्कादायक अशी घडामोड आहे. नाशिकमधल्या याच कंपनीमध्ये गेल्या काही वर्षापासून महिलांवर अत्याचार सुरू होते, विनयभंग केला जात होता, काहींवर धर्मांतरणाचे देखील प्रयत्न करण्यात आलेले होते. या संपूर्ण प्रकरणाची आता नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे ज्या कंपनीमध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला होता त्या कंपनीला आता टाळं लागणार आहे, हे जवळपास निश्चित आहे. सूत्रांकडनं ही माहिती आपल्याला मिळते आहे. नाशिकमधल्या कंपनीमध्ये जे कर्मचारी काम करत होते त्या कर्मचाऱ्यांना मुंबई किंवा पुणे इथल्या युनिटमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये समाविष्ट केलं जाणार आहे आणि टप्प्याटप्प्याने नाशिकचं काम हे बंद केलं जाईल. आता सध्या कंपनीचं काम सुरू आहे, मात्र मोजकेच लोक कंपनीमध्ये येत आहेत. ते येण्याचं कारण म्हणजे पोलीस तपास सध्या सुरू आहे. ज्या एसआयटी स्थापन केलेली आहेत, एसआयटीला जी माहिती लागते ती माहितीचा पाठपुरावा करणं, कागदपत्र किंवा इतर तपासणी सुरू आहे. त्यासाठी मदत व्हावी म्हणून काही ठराविक लोक कर्मचारी कंपनीमध्ये येत आहेत, मात्र इतर कर्मचारी सध्या कंपनीमध्ये येत नाहीये. आणि जे कर्मचारी होते त्यांना पुण्यात मुंबईत स्थलांतरित व्हायचं नसेल तर त्यांना नाशिकमध्ये दुसरा जॉब शोधण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता पुढची बातमी. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या लेखामधलं एक वक्तव्य ज्याच्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेल्या चर्चा होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. आणि अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवरच एक प्रकारे गंभीर आरोप समोर येते. कारण एका अनुभवाबाबत त्यांनी केलेलं हे विधान. 2023 मध्ये स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात म्हैसकर यांना कामकाजामध्ये डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. माझा विभाग चालवायला महिला नको असं म्हणत आपल्याला डावललं गेलं. मात्र हा एक एवढा अनुभव वगळता महिला अधिकारी म्हणून आपल्याला वेगळी वागणूक कधी मिळालेली नाही असं म्हैसकरांनी म्हटलंय. दिल्लीत महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत म्हैसकरांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे म्हैसकरांचा रोख नेमक्या कोणत्या मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे याविषयी जोरदार तर्कवितर्क सुरू आहे. मात्र त्यामुळे प्रशासकीय क्षेत्रातल्या महिलांचा सहभाग आणि निर्णय प्रक्रियेतलं त्यांचं स्थान याबद्दलची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. तर आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं स्पष्टीकरण मनीषा म्हैसकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं आता स्पष्ट होत आहे. पाहूया. ज्या आमच्या महिला सहकारी ज्या राजकारणात काम करतात, ज्या आमच्या अधिकारी प्रशासनात काम करतात, त्या मल्टीटास्किंग करत असतात. पण मनीषा म्हैसकरांनी मला स्वतः हे सांगितलं की माझं वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट हे त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी उलट त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इतक्या वर्षाच्या सेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही मला अशा पद्धतीच्या भेदभावाला समोर जावं लागलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.